नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. रेल्वेमध्ये 10वी आणि 12वी पास करिता ज्या मित्रांनो भरती निघत आहे, एक आहे मित्रांनो आरआरबी टेक्निशियनची भरती निघत आहे आणि एक मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघत आहे. ठीक आहे. आणि आरआरबी टेक्निशियनच्या ज्या जागा आहे ह्या मित्रांनो डिक्लेअर करण्यात आल्या. तर आरआरबी टेक्निशियनच्या ज्या जागा आहे ह्या मित्रांनो 9,000 जागांसाठी आरआरबी टेक्निशियनची रेल्वेमध्ये भरती निघत आहे. त्याचबरोबर आरपीएफ कॉन्स्टेबलची जी भरती आहे मित्रांनो 12,000 पर्यंत ज्या मित्रांनो जागांपर्यंत निघणार आहे आणि 2,250 जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती शॉर्ट नोटिफिकेशन आलेला आहे मित्रांनो. आणि आरआरबी टेक्निशियनचा सुद्धा मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन आलेला आहे मित्रांनो 9,000 जागांसाठी. तर आरपीएफ मध्ये जे जागा वाढणार आहे लक्षात ठेवा. तर या दोन्ही याचे मित्रांनो फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, आरआरबी टेक्निशियनचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, त्याचबरोबर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. काय काय या भरतीमध्ये प्रोसेस असणार आहे तर संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर आरआरबी टेक्निशियन भरतीसाठी मित्रांनो तुम्ही 12वी पासवर फॉर्म भरू शकता किंवा मग तुम्ही 10वी पास आणि आयटी असेल तरी तुम्हाला टेक्निशियन मध्ये फॉर्म भरता येणार आहे. आणि आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये तुम्हाला फक्त 10वी पासवर कॉन्स्टेबल मध्ये फॉर्म भरता येणार आहे. आणि तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर सब इन्स्पेक्टर मध्ये सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. दोन्ही फॉर्म भरता येणार आहे, कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरचे. तर आरआरबी टेक्निशियन आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्रातील मुलांना आणि मुलींना ज्या मित्रांनो फॉर्म भरता येणार आहे. आणि वयोमर्यादा सुद्धा यामध्ये जास्त लागते आणि उंचीची सुद्धा काही अट नाही यामध्ये जास्त. तर संपूर्ण माहिती या दोन्ही भरतीबद्दल सांगणार आहे. मेन म्हणजे हेच सांगणार आहे की फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे या भरतीचे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर आरआरबीचं ज्या मित्रांनो 9,000 जागांसाठी ज्या मित्रांनो जागा डिक्लेअर झाल्या आरआरबी टेक्निशियनच्या. तर यामध्ये महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकणार आहे. त्याचबरोबर आरआरबी टेक्निशियन या भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 30 लागते. आणि SC/ST कॅटेगरीची मुलं 18 ते 35 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. ओबीसी कॅटेगरीची मुलं 18 ते 33 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी EWS कॅटेगरीसाठी यामध्ये 500 रुपये फी आहे. SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 250 रुपये इतकी फी आहे. ठीक आहे. तर आरआरबी टेक्निशियन या भरतीमध्ये जे मित्रांनो 2 पेपर आहे. पहिला जो पेपर असणार आहे त्यामध्ये 75 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. दुसरा जो पेपर असणार आहे तर त्या 2 पेपर दुसऱ्या पेपरमध्ये मित्रांनो 2 पार्ट आहे, ए पार्ट आणि बी पार्ट. ठीक आहे. तर अशी परीक्षा असणार आहे. आणि पासिंग सुद्धा यामध्ये ST कॅटेगरीसाठी 20 ते 25 पासिंग आहे. आणि जे SC कॅटेगरीसाठी 30 पासिंग आहे. ओबीसी कॅटेगरीसाठी 34 पासिंग आहे. ओपन कॅटेगरीसाठी सुद्धा 35 पासिंग आहे. ठीक आहे. तर खूप कमी यामध्ये पासिंग आहे लक्षात ठेवा. तर आरआरबी टेक्निशियन मध्ये ज्या मित्रांनो पहिली लेखी परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये जीकेचे जे आहे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. रिझनिंगचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर विज्ञानचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 75 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आरआरबी टेक्निशियन मध्ये. आणि 1 घंट्याचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे 3 एवढी. त्यानंतर तुमची यामध्ये दुसरी लेखी परीक्षा असणार आहे. दुसरी लेखी परीक्षा हे 100 मार्काची असणार आहे ए पार्टमध्ये, ज्यामध्ये रिझनिंगचे 25 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न, त्याचबरोबर विज्ञानचे यामध्ये इंजिनिअरिंगचे यामध्ये 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 मार्काची परीक्षा असणार आहे. आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग 90 मिनिटाचा तुम्हाला यामध्ये टायमिंग भेटणार आहे. ठीक आहे. दुसऱ्या पेपरमध्ये ए पार्टमध्ये. आणि बी पार्टमध्ये जी तुमची परीक्षा असणार आहे आरआरबी टेक्निशियन ट्रेडच्या संबंधित त्यामध्ये 75 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि पासिंग 26 पर्यंत असणार आहे. ठीक आहे. आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा हे मित्रांनो 18 ते 25 वर्ष लागते. SC/ST कॅटेगरीची मुलं 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकतात. ओबीसी कॅटेगरीची मुलं 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. आरपीएफ साठी शिक्षण 10वी पास लागते. आणि ग्रॅज्युएशनवर तुम्ही सब इन्स्पेक्टर मध्ये फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये सुद्धा फी मित्रांनो 500 रुपये फी आहे जनरल ओबीसी EWS कॅटेगरीसाठी. आणि SC/ST कॅटेगरीसाठी 250 रुपये इतकी फी आहे. ठीक आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे, सर्वात आधी आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे. दुसरं यामध्ये ग्राउंड, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण प्रोसेस आहे. सर्वात आधी लेखी परीक्षा असणार आहे. जीकेचे यामध्ये 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आरपीएफ कॉन्स्टेबलमध्ये. आणि रिझनिंगचे 35 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 35 प्रश्न. टोटल 120 मार्काचा पेपर असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे 3 एवढी. ठीक आहे. आता आरपीएफ रेल्वे पोलीस भरती कधी निघणार आहे, त्याचबरोबर आरआरबी टेक्निशियनची भरती कधी निघणार आहे हे तुम्हाला सांगून देतो. तर आरआरबी टेक्निशियनची जी भरती आहे हे मित्रांनो फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये कन्फर्ममध्ये फॉर्म भरणे चालू होणार आहे तुमचे. आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये मित्रांनो तुमची लेखी परीक्षा असणार आहे आरआरबी
या भरतीची, ठीक आहे, RRB टेक्निशियन या भरतीची. आणि आता RPF रेल्वे पोलीस भरती कधी निघणार आहे तर पहा, रेल्वेच्या ज्या मित्रांनो सर्व भरत्या निघत आहे. रेल्वेच्या लोको पायलटची सुद्धा मित्रांनो भरती निघाली, त्याचबरोबर RRB टेक्निशियनची सुद्धा मित्रांनो भरती निघाली आहे, ठीक आहे. म्हणजे फॉर्म भरणे चालू आहे, त्याचं नोटिफिकेशन आलं आहे मित्रांनो, शॉर्ट नोटिफिकेशन. आता फक्त मित्रांनो RPFची सुद्धा तुमची भरती येणार आहे, ठीक आहे. जे पण मुले RPF रेल्वे पोलीस भरतीला घेऊन सिरियसली असाल, जे पण मुले बऱ्याच दिवसापासून RPF रेल्वे पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पहा, RPF रेल्वे पोलीस भरती तुम्हाला फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये मित्रांनो RPF कॉन्स्टेबल भरतीचे जे मित्रांनो फॉर्म भरणे चालू होणार आहे. कारण की रेल्वेच्या सर्वच भरती ज्या मित्रांनो निघत आहे, रेल्वेच्या सर्व जागा निघत आहे, त्याचबरोबर RPFची सुद्धा मित्रांनो निघणार आहे. आणि RPF कॉन्स्टेबल भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे मित्रांनो 2024च्या लोकसभेच्या निवडणुका. तर एप्रिल महिन्यामध्ये मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका आणि मार्च महिन्यापर्यंत ज्या मित्रांनो आचारसंहिता लागणार आहे. तर फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत ज्या मित्रांनो तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे. तर पहा, ही भरती निघण्याचं मित्रांनो सर्वात मोठं कारण आहे 2024च्या लोकसभेच्या निवडणुका. आणि केंद्र सरकारने सुद्धा याची स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही 10 लाख मुलांना रोजगार देणार आहे, 10 लाख मुलांना सरकारी नोकरी देणार आहे. म्हणून मित्रांनो इतर विभागामध्ये भरती निघत आहे, जसं SSC GD भरतीमध्ये, रेल्वेमध्ये सुद्धा अजून जागा निघणार आहे मित्रांनो ग्रुप डीच्या. तर अशा बऱ्याच विभागामध्ये मित्रांनो भरत्या निघत आहे, ठीक आहे. तर ह्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच मित्रांनो ह्या भरत्या होणार आहे, ठीक आहे. तर पहा, RPF कॉन्स्टेबल भरतीची जी फॉर्म आहे मित्रांनो हे फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये तर चालू होणार आहे. तर आतापासून तयारी चांगली चालू द्या, अभ्यास चांगला करा, ठीक आहे. कारण की RPF रेल्वे पोलीस भरतीमध्ये पेपर हा खूप महत्त्वाचा एक लक्षात ठेवा. त्यानंतर तुमचा RPF कॉन्स्टेबल भरतीमध्ये मित्रांनो ग्राउंड असणार आहे, ठीक आहे. तर पहा, पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते, छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जर SC ST कॅटेगरीचे मुलं असाल तर SC ST कॅटेगरीच्या मुलांसाठी यामध्ये उंची 160 सेंटीमीटर लागते. महिला उमेदवार जर असाल तर 152 सेंटीमीटर उंची लागणार आहे, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर RPF कॉन्स्टेबलमध्ये ग्राउंडचा जर विचार केला तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे, 800 मीटर रनिंग आहे, लॉंग जंप आहे आणि हाय जंप आहे, ठीक आहे. त्याचबरोबर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग असणार आहे. 1600 मीटर रनिंगसाठी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत तुम्हाला टायमिंग भेटणार आहे. महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंगसाठी यामध्ये 3 मिनिट 40 सेकंड एवढा टायमिंग भेटणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर लॉंग जंपसुद्धा असणार आहे आणि हाय जंपसुद्धा असणार आहे. कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरची ज्या मित्रांनो उंची यामध्ये सारखीच लागते, ठीक आहे. त्याचबरोबर सब इन्स्पेक्टरमध्ये ग्राउंडचा जर विचार केला तर 1600 मीटर रनिंग आहे, लॉंग जंप आहे आणि हाय जंप आहे. तर 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 6.5 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे सब इन्स्पेक्टरमध्ये. आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंगसाठी 4 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. तर पहा, रेल्वेमध्ये ज्या मित्रांनो RRB टेक्निशियनची 90,000 जागांसाठी भरती निघत आहे आणि RPFच्या ज्या यामध्ये 12,000 जागांसाठी भरती निघत आहे, ज्यामध्ये कॉन्स्टेबलच्या 10,000 जागा असणार आहे आणि सब इन्स्पेक्टरच्या 2,000 जागा असणार आहे. तर टोटल ह्या मित्रांनो 21,000 जागांसाठी तुम्हाला भरती फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे, ठीक आहे. तर आतापासून जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारी चांगली चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा. जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारी चालू ठेवा. कारण की आतापासून जर तुम्ही अभ्यास केला तर पुढे मित्रांनो तुम्हाला जास्त भारी जाणार नाही, ठीक आहे. आतापासून चांगला अभ्यास केला तर तुमचाच मित्रांनो रिझल्ट लागणार आहे, तुमचाच रिझल्ट येणार आहे, तुमचंच यामध्ये सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे. तर RPF कॉन्स्टेबल भरतीमध्ये जर लागायचं असेल तर मित्रांनो अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही आहे, ठीक आहे. तर पहा, हे फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत फॉर्म भरणे चालू होणार आहे RPFचे आणि RRB टेक्निशियन या भरतीचे. तर आतापासून तयारी चांगली चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा, ठीक आहे. आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. RPF रेल्वे पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.